आता बातमी भिवंडीतली. भिवंडीमध्ये कामवारी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. आसपासच्या परिसरातील घरांना पुराचा धोका निर्माण झालाय. भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणारी ही कामवारी नदी आणि तिची पाणी पातळी आता वाढलेली आहे. त्यामुळे शहरातील ईदगाह झोपडपट्टी, संगमपाडा, म्हाडा कॉलनी या परिसरामध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दल त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ठिकठिकाणी अधिकारी कर्मचारी तैनात केले गेले. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. तरी महापौर आणि आयुक्त यांनी आतापर्यंत पाहणी दौरा केला नसल्यामुळे नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीमध्ये आता सध्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. भिवंडी अग्निशमन दलाकडून 3 ते 4 ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेले आहे, जिथे पाणी वगैरे भरतोय आणि तिथं लोकांना किंवा पब्लिकांना तसं हे करण्यात येतोय की बाबा पाणीच्या ठिकाणी कुठले लोकांनी सूचना देण्यात येते की पाणीच्या ठिकाणी कोणी जाऊ नये आणि तसंच दक्षता घेण्यात येते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीपासूनच भिवंडीत मुसळधार पाऊस चालू आहे. ही जी माझ्या पाठीमागे पाहू शकता ही कामवारी नदी आहे. या नदी पात्राची पातळी वाढली असून आता समतोल चालू आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातला पाणी असेल पाणी या नदीला मिळाल्यानंतर या नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरळीत आहे. त्याचप्रमाणे पाहू शकता काल आपण हीच बातमी लावली होती. जलपर्णीच्या आरखळ्यामुळे पाणी निग्रह होण्यास त्रास होत आहे. या संदर्भात आपण पलीकडे पाहू शकता नदीच्या पात्राचं पाणी या बाजूच्या बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर ती कार सुद्धा डुबली आहे. भिवंडीत लागलेल्या मुसळधार पावसामुळे काही नागरिकांनी दिलासा घेतला असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यात मंडई असेल, धामणकर नाका असेल, कामतगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या संदर्भात अजून तरी आयुक्त असेल, महापौर असतील यांनी कुठलाही दौरा केलेला नाहीये. भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज.